नमस्कार मित्रांनो, मी संजय नलावडे. तर आज आपण बघणार की RTI ॲडमिशन फॉर्म 25-26 कसा भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा, प्रोसेस काय आहे, त्याची एज क्रायटेरिया काय आहे लहान मुलांची, ते कधीपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत, कसे भरायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर हे मोफत RTIचे मोफत 25% सवलत असते. जे प्रायव्हेट स्कूल आहेत वगैरे त्यांच्यासाठी 25% सूट असते. त्यासाठी हा फॉर्म भरला जातो. हा वर्षातून एकदाच यांची येते. तर आता यांची डेट निघालेली आहे. तर आपण कशा पद्धतीने हा फॉर्म भरला जातो हे आपण आता बघणार आहोत आपल्या याच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला प्रोसेस पूर्ण कळून जाईल. तर व्हिडिओवर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. तर चला तर मित्रांनो, आपण प्रोसेस बघून घेऊया की कशा पद्धतीने आपण फॉर्म भरणार आहोत ते. आपण आता चला मित्रांनो स्टार्ट करू आपण. तर आपल्याला पहिला student.com RTI या साईटवरती यायच्या. साईटवरती आल्यानंतर RTI ॲडमिशन पोर्टल हा फॉर्म दिसेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला पालकांकरता सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना वाचायच्या आणि घ्यायच्यात पूर्ण. पहिल्या पालकांकरता काय सूचना दिलेल्या आहेत ते सगळ्या त्या सूचना वाचल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं सेल्फ डिक्लरेशन नोटिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. खाली 2026 शैक्षणिक वर्षाच्या RTIवर एक क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला जो GR निघलेला आहे तो तुम्हाला तिथं दिसून जाईल. तिथं सगळं वाचून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदा काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो परत साईडनं तुम्ही परत थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला इथे CR अबाउट एज म्हणजे जे लहान मुलांचं एज लागणार आहे, आपल्या एज क्रायटेरिया काय ते तुम्हाला तिथं दिसणार आहे. एज क्रायटेरियामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे एज क्रायटेरियामध्ये यायचं. एज क्रायटेरियामध्ये ते 1 ते 3 वर्षापर्यंत तुम्हाला तर 3 वर्षापर्यंत असं लहान गट मोठा गट असेल नर्सरी. पहिलीला घालत तसं तुम्हाला 6 वर्ष कंप्लीट झालेलं असेल पाहिजे 1 डिसेंबर रोजी. त्यांना खाली आल्यानंतर तुम्हाला सगळी इथं पात्रता दिलेली आहे मुलांची, एक काय पात्रता आहे काय आहे. त्यानंतर तुम्हाला इथं परत ऑनलाईन फॉर्मवरती यायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती साईट दिसेल ऑनलाईन student.com महावितरणची. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ID क्रिएट करून घ्यायचा. ID क्रिएट करताना तुमचा ॲप्लिकेशन नंबर पासवर्ड ते सगळं टाकायचं. आता इथं नोटमध्ये क्रिएट युअर ॲप्लिकेशन ID क्लिकवर करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं फॉर्म येईल. फॉर्म आलं तर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आधी, डिस्ट्रिक्ट वगैरे. इथं तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर जो आहे तो टाकून द्यायचा. तिथं तुम्हाला तुमचं सरनेम टाकायचं आहे. मुलाचं सरनेम झाल्यानंतर तिथं मिडल नेम टाकायचं आहे. सरनेम झाल्यानंतर फर्स्ट नेम टाकायचं. फर्स्ट नंतर लास्टमध्ये मिडल नेम टाकायचं आहे. मिडल नेम टाकल्यानंतर डिसेबिलिटी काय आहे का मुलाला ती टाकायची आहे. येस नो करायचं. तर नोच असणार शक्यतो, असेल तर येस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लहान मुलाची जी आपण ज्याचा फॉर्म भरतो त्याची डेट ऑफ बर्थ टाकायची याच्यामध्ये. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आपल्याला खाली कॅप्चा दिलेला आहे. तो पूर्ण कॅप्चा बघून आहे तसं टाकून द्यायचा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पालकाचा मोबाईल नंबर टाकायचा याच्यामध्ये. मोबाईल नंबर टाकून खाली सबमिट करायचं आहे. आता इथं रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला इथं वरती तुमचा जो ID ॲप्लिकेशन नंबर ID आणि पासवर्ड तुम्हाला येऊन जाईल. मोबाईल नंबरवर पण मेसेज येतो पासवर्ड वगैरे, मला इथं पण येऊन जाईल. इथं आल्यानंतर तुम्हाला इथं परत लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इनच्या पेजवरती तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. तिथं ओल्ड जो पासवर्ड मेसेज आला तो टाकायचा आहे. तर नवीन पासवर्ड तुम्हाला जनरेट करायचा. नवीन पासवर्ड टाईप म्हणून तुम्हाला नवीन ऑप्शन दोन्ही टाकून घ्यायचे न्यू पासवर्डमध्ये. न्यू पासवर्ड नंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं पॉपअपला ओके केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा पूर्ण ॲप्लिकेशन नंबर पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून हे लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा फॉर्म ओपन होईल. फॉर्म ओपन केल्यानंतर चाइल्ड नेम म्हणून आलेलं. त्या चाइल्ड नेममध्ये पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे चाइल्डचं असं. त्यावरती तुम्हाला ऑप्शन दिलं स्कूल फॉर्म सबमिशन. तुम्ही जर चुकला असेल तर फॉर्म डिलीट करू शकता. आपण एडिट नाही करू शकत त्याच्यामध्ये. त्यामुळे भरतेवेळी व्यवस्थित बघून जे आधार कार्डवरती नाव आहे, जन्मदाखल्यावरती नाव आहे ते बघूनच भरा, जेणेकरून स्पेलिंग वगैरे काही चुकणार नाही त्याच्यासाठी. तर इथं आता आपल्याला पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे. नंतर पालकाचं नाव टाकायचं आहे खाली. वडिलांचं नाव टाकल्यानंतर आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. आईचं नाव टाकल्यानंतर खाली मराठीमध्ये परत आईचं नाव टाकायचं आहे. खाली परत फादर नेम टाकायचं आहे. फादर नेम टाकल्यानंतर इथं वडिलांचे संपूर्ण नाव परत टाकायचं आहे आपल्याला. परत मुलाची डेट ऑफ बर्थ ते तुम्ही टाकलेली तिथं ऑलरेडी आलेलं असणार आहे. ते ऑलरेडी तिथेच टाकायचे. नंतर खाली
एज टाकायचं 1 ते डिसेंबर 2025ला जे 24 जे डेट होते तेव्हा ती आपल्याला किती वर्ष होते, आता 25ला किती वर्ष होणार आहे तिथं डेट तुम्हाला टाकायची. स्टेटस वगैरे काय तुम्हाला चेक करायचं तर तिथं ते हे पण दिसू शकतं. आता हा फॉर्म आपल्याला पुढं परत सबमिट करायचा आहे. खाली येऊन तर सेव्ह करा, तर खालची जे डिटेल लिहिलेले आहेत करंट ॲड्रेस वगैरे तुम्हाला करंट ॲड्रेस पूर्ण टाकून घ्यायचा आहे. खाली लिहिलेलं पालकांच्या राहण्याचा पत्ता पूर्ण लिहिलेलं, तिथं पूर्ण तुमचा ॲड्रेस जो आहे तो तुम्ही तिथं तुमचा टाकून द्यायचे. तिथं तर करंट ॲड्रेसमध्ये तुमचं पूर्ण करंट ॲड्रेस, बिल्डिंग नेम वगैरे ते टाकायचे, स्ट्रीट नेम, लोकॅलिटी काय आहे, तुमचं स्टेट काय आहे, तालुका कुठला येतो, जिल्हा कुठला येतो, तिथं तुम्हाला सगळं तिथं विलेज काय आहे तर तिथं तुम्हाला सगळं पूर्ण भरायचं आहे. लॅटिट्यूडवर तुम्हाला घ्यायचं आहे. लॅटिट्यूडसाठी तुम्हाला इथं ऑप्शन येईल, तिथं लॅटिट्यूडवर क्लिक करायचं आहे. या अगोदर दिलं तर तिथं लॅटिट्यूड येस हे करायचं आहे. तर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला पॉपअप येईल, पॉपअपला ओके करायचं आहे. ओके केलं तर तुम्हाला लॅटिट्यूडचं ऑप्शन आहे. लोकेशन तुम्हाला व्यवस्थित लोकेशन कॅप्चर करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला कसं शाळेची नावं सिलेक्ट करताना तुम्हाला बरं पडेल ते, त्यामुळे लोकेशन जे सिलेक्ट करताना तुम्हाला व्यवस्थित लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. आता इथं सिलेक्ट तुम्हाला झूमही करू शकतो तुम्ही. तर प्लसच्या चिन्हावरती जर क्लिक केलं तर तिथं झूम येऊ शकतं. तिथं झूम करून तुम्हाला तुमचं लोकेशन सिलेक्ट करायचं, राहण्याचं कुठलं लोकेशन आहे तिथे ते लोकेशन तुम्ही इथं लहान मोठं करू शकता. ते लोकेशनच्या हिशोबाने तुम्हाला बरोबर जे लोकेशन आहे ते तुम्हाला प्रॉपर कॅप्चर करायचं आहे. कॅप्चर केलं डबल टॅप केलं की तुमचं तिथं हे येऊन जाईल, जे लोकेशन आहे ते तुमचं तिथं दिसून जाईल. तर तुम्ही ते डबल टॅप करायचं आहे तिथं, नंतर तुम्ही ते ओके म्हणून सेव्ह करायचं आहे. सेव्ह अँड अपडेटला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड अपडेट केल्यानंतर केल्यानंतर तुमचं इथे येईल. आता तुम्हाला लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड आलेलं आहे तर तुम्हाला इथं परत सेव्ह करायचं आहे. तर सेव्ह करून पुढे जायचं, परत पॉपअप येईल. पॉपअपला आपल्याला क्लोज करायचं. क्लोज केल्यानंतर तुम्हाला इथं फॉर्म इन क्लासमध्ये कुठल्या क्लासमध्ये आता तुम्ही घालणार आहे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, आता तुम्ही विच ॲडमिशन रिक्वायर्ड आहे, तर तुम्हाला कोणत्या क्लासमध्ये तुम्हाला कुठल्या क्लाससाठी तुम्हाला ॲडमिशन पाहिजे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. तर सिलेक्ट करायचं आहे. फर्स्ट इयरला पहिलीला जाणार आहे का लहान गटात आहे, मोठ्या गटात आहे का, सिनियर के जी ज्युनियर के जीमधून सिनियर के जीमध्ये जाणार आहे हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर सिलेक्ट रिजन प्रॉपर करायचं, सिलेक्ट करायचं, चुकून चालणार नाही मित्रांनो, चुकवायचं नाही इथं आपल्याला. तर व्यवस्थित जे आहे ते तुम्ही व्यवस्थित खरी माहिती टाका आणि तुम्ही डिलीट करू शकता, नंतर एडिट नाही करू शकत. आता तुम्हाला इथं रिलिजन सिलेक्ट करायचं. रिलेशनमध्ये तुम्ही हिंदू जे काय असेल ते टाकायचं. सब कॅटेगरीमध्ये तुमची जे कास्टमध्ये असेल तुम्ही कास्टचे सगळे तुम्ही सिलेक्ट करू शकता. एस टी VG OBC जनरल वगैरे जे काय आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं इथं. तर जनरलमध्ये जनरल सिलेक्ट करा. जनरल केल्यानंतर तुम्हाला खाली बघा फक्त तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मागणार नाही, पण इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला 100% मागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 लाखाच्या आतलं इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. तर तुम्हाला इथे सगळे डॉक्युमेंट त्या ह्याने तुम्हाला सगळे डॉक्युमेंट अपलोड करायला लागतात. तर तुम्ही तिथं वरती ST वगैरे कास्टमध्ये जर दाखवलं तर तुम्हाला तिथं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला SC जर केलं तर इथं हे निघून जाणार आहे. फक्त इन्कम सर्टिफिकेट निघून जाईल, तिथं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायला लागणार आहे. इथं बघा तुमचं इन्कम सर्टिफिकेटचा ऑप्शन निघून गेलेला आहे आणि ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला आलेलं आहे. तर ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी अपलोड करावं लागणार. ते कंपल्सरी डॉक्युमेंट आहेत. हे OBC केलं तर तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट OBC नाही. EWS केलं तर तुम्हाला ते इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. SC BC जर असेल तर ते सिलेक्ट केलं तर तुम्हाला सगळे तुम्ही जसं चेंज करायचं तुमचे जे डॉक्युमेंट लागणार ते हे होत जातील मित्रांनो. आता आपल्याला इथं सगळं सिलेक्ट करायचं आधी. जे तुमच्या डॉक्युमेंट आहे ते चेक करा. तुम्ही कशामध्ये प्रोसेस करता हे पण चेक करा. तर त्या हिशोबाने तुम्ही जे वरती सिलेक्ट करणार आहे तेच तुमचं हे शेवटपर्यंत राहणार आहे. तुम्ही दिव्यांग आहे ते तुम्हाला परत इथे सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्हाला आधार नंबर टाकायचा पाल्याचा. आधार कार्ड पॅन कार्ड हे पालकाचं टाकायचं इथे सगळं. ईमेल ID वगैरे जे बरोबर आहे तो टाका. मोबाईल नंबर टाका इथे सगळं.
नंतर खाली येऊन तुम्हाला जे काय सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचे तुम्ही सिलेक्ट करा तिथं. तुमची जी कास्ट वाईज सगळं चेंज करत होते. तर ते करून तुम्हाला खाली सबमिट करायचं आहे ते. आता तुम्हाला 1 ते 3 किलोमीटरच्या आत जे स्कूल आहे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहेत. 3 किलोमीटरच्या जास्त असेल तर तुम्ही ते करू शकता, किंवा विथिन 1 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटरच्या आत जेवढ्या शाळा आहेत तुम्हाला इथं दिसून जातील. तुम्ही लोकेशन जे त्यासाठी लोकेशन तुम्हाला प्रॉपर सिलेक्ट केलं पाहिजे. आता इथं 3 किलोमीटरच्या आत किंवा 1 ते 3 किलोमीटरच्या आत जे शाळा आहेत ते तुम्हाला इथं दिसून जातील. यातून तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. आधी सगळ्या 10 शाळा तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत. ज्या पण तुमच्या आहेत जवळपासच्या त्या तुम्ही त्या सिलेक्ट करा मित्रांनो, जेणेकरून नंतर तुम्हाला लहान मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठी प्रॉब्लेम नाही होणार. 1 ते 3 किलोमीटर किंवा 1 किलोमीटरच्या जे आत असेल ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करा, किंवा 1 ते 3 किलोमीटरमध्ये असेल जे जवळ वाटत असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. जे जवळचे आहेत तुम्ही आधी त्यांना प्रेफरन्स द्या. तुम्हाला टोटल 10 शाळांचं इथे सिलेक्शन करायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला परत आता सगळे ते सिलेक्ट करायचे आहेत. बघा मित्रांनो, 1 किलोमीटरच्या आत एवढ्या शाळा आहेत आता मी सिलेक्ट करतो. आता इथं 1 ते 3 किलोमीटरमध्ये जेवढ्या शाळा आहेत ते मी सिलेक्ट करतो. आता याच्यामध्ये ज्या शाळा दिसत नाही आहेत पण ज्या आहेत त्या मी तेवढ्या सिलेक्ट करतो आहे. तर हे बोर्ड मीडियम कुठल्या बोर्डचे आहे तुम्हाला तिथं सगळं येऊन जाईल. ती जवळची शाळा आहे ती शाळा कुठल्या बोर्डची आहे, कुठल्या इंग्लिश आहे इंग्लिश मिडियम आहे, मराठी आहे, जे तुमचे सगळे जे काही डिटेल कुठलं CBSE बोर्ड आहे, महाराष्ट्र बोर्ड आहे, सगळं तुम्हाला इथं दिसून जाईल. किती जागा शिल्लक आहेत त्या पण तुम्हाला इथं दिसणार आहेत. त्यामुळे भरतीवेळी व्यवस्थित टिक मार्क करा, जेणेकरून पालकांनाही त्रास होणार नाही, तुम्हालाही त्रास होणार नाही. आता इथं सेव्ह केल्यानंतर परत पॉपअप आपल्याला क्लोज करायचं आहे, ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर फॉर्म ॲडमिशनमध्ये जायचं आहे आपल्याला. इथं तुम्ही ते फॉर्म भरलेलं आहे त्याचे सगळे तुमची इथं डिटेल येईल की तुम्ही काय काय भरले. याच्यामध्ये तुम्ही सगळी माहिती खरी आहे का तुम्ही चेक करू शकता. आणि इथनं सबमिट एकदा केलं तर तुम्हाला परत एडिट नाही करता येणार याच्यामध्ये, कारण तुम्ही याच्यामध्ये ऑप्शन एकच आहे की तुम्ही परत डिलीट करून परत फॉर्म भरू शकता. पण डिलीट केल्यानंतर डेट निघून गेली फॉर्म भरायची तर तुम्ही याच्यानंतर काही करू शकणार नाही. त्यामुळे भरतेवेळी तुम्ही सगळं एकदा चेक करा पूर्ण डॉक्युमेंट. इथं खाली आय ॲग्रीवर क्लिक करून परत कन्फर्म आम्ही सबमिट करा. जर याच्या आधी तुम्ही एडिट करायचं ते करू शकता, पण याच्यानंतर कन्फर्म आम्ही सबमिट केल्यानंतर तुम्ही इथं काही एडिट नाही करू शकत. तुम्ही फक्त फॉर्म डिलीट करू शकता, पण दुसरं काही नाही करू शकता याच्यामध्ये. तर आता इथं वरती आलेलं तर पॉपअप आलेलं आहे, पॉपअपमध्ये ओके करायचं. सेव्ह कन्फर्म केल्यानंतर हा तुम्हाला शीट येईल तुम्हाला. आता ही PDF तुम्हाला इथे हे करायचे आणि सेव्ह करून ठेवायचे, जेणेकरून कारण तुम्हाला ID पासवर्ड हा तुमचा कुठेतरी लिहून नोट करून ठेवायचा, जेणेकरून पुढं हरवणार नाही आहे तो. कारण परत तुम्हाला फॉर्म भरताना हा ID आणि पासवर्ड तुम्हाला तिथूनच तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे. त्यामुळे तुमचा ॲप्लिकेशन नंबर पासवर्ड जो काय तुम्हाला आता याच्यामध्ये तुमचा SMS जे काय आता जागा निघतील त्याच्यानंतर तुम्हाला तिथे SMS येईल. जर SMS नाही आला तर तुमचा जो लॉग इन ID पासवर्ड आहे तुम्ही तिथूनही अकाउंट ओपन करून तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर जर ह्याच्यामध्ये अलॉटमेंट लेटर येतं, लेटर आल्यानंतर ते लेटर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता इथून लॉग इन करून, किंवा तुम्हाला मेसेज येईल. मेसेज आल्यानंतर तुम्ही इथं